छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी प्रथमतः अभिवादन करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मी मानवंदना अर्पित करतो। थोर समाज सुधारक आणि संपूर्ण देशभरामध्ये जलसंधारणाचं काम त्यांनी दिशादर्शक करून दाखवलं। त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चरणी मी नतमस्तक होतो। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर उमाजी नाईक आणि इतर सर्व महापुरुषांना ज्यांनी समाज परिवर्तनासाठी आपलं योगदान दिलं, आपलं जीवन समर्पित केलं, अशा सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी नतमस्तक होऊन त्यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या आपल्या सभेचे अध्यक्ष, मानचेल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक, ज्येष्ठ नेते आदरणीय शाळीरामजी होडकर साहेब, माजी आमदार रामरावजी वडकोते साहेब, आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अण्णासाहेब पाटील भोसले, कारखान्याचे चेअरमन कैलास नाना, ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट बापूसाहेब गुळवे, भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकारी मान्य शिवाजीराव जोंधळे साहेब, एक फार मोठी यादी माझ्याकडे आहे। आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, श्रीकांतजी भालेराव, इतर सर्व व्यासपीठावरची सर्व नेते मंडळी मला क्षमा करतील आणि उपस्थित सर्व या आपल्या 25 गावातील मला वाटतं आलेले सर्व माझे तरुण सहकारी, सर्व जमलेले माझे या भागातील सर्व बांधव आणि आमच्या लाडक्या बहिणींनो, आज आश्वी आणि या परिसरातील तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे। ही विजयाची निर्धार सभा असली तरी तुमच्या आशीर्वादानं ऐतिहासिक विजय मिळवण्याचा निर्धार आज आपण या सभेच्या निमित्तानं केलेला आहे। गेली अनेक वर्ष जे ऋणानुबंध आपले सर्वांचे तयार झालेत, एक परिवार म्हणून आपण सगळे या ऋणानुबंधातून आपण बांधले गेलो आणि त्यामुळे एक कौटुंबिक सोहळा आहे। माझ्या कुटुंबाने माझा सत्कार केलेला अशी माझ्या मनामध्ये आज भावना आहे। दाढची सभा अतिशय मोठी झाली, दाढून निघालो। आमच्या सगळ्यात तरुण सहकाऱ्यांनी मला आग्रह केला, मला त्यांनी मोटरसायकलवर बसवलं, पण मला त्यांचा उत्साह पाहिल्याच्या नंतर खरं म्हणजे काय नातं आहे आपलं, काय त्या तरुण मुलांच्या आणि माझं नातं आहे, हे कौटुंबिक नातं आहे, एकामेकाबद्दलचा जिव्हाळा आहे आणि म्हणून ही मुलं इतक्या मोठ्या संख्येनं मोटरसायकलवर आली, मोटरसायकलची रॅली काढली। मी आमच्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांचं सुद्धा आम्ही मनापासून अभिनंदन करतो। माझ्या या 7 निवडणुका झाल्या, पण या 7 निवडणुकाच्या पेक्षाही मी परमेश्वराला स्मरून सांगतो, मी ही सगळ्यात मोठी सभा माझ्या राजकीय कारकिर्दीत मला पाहायला मिळते। आणि याचं मुख्य कारण
की आपण जी अविरतपणे विकासाची परंपरा चालू ठेवली, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आपण एकामेकाच्या जात राहिलो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण स्पर्श करू शकलो, तुमच्या सगळ्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग म्हणून मला होता आलं. आणि त्याच भावनेने मी म्हटल्याप्रमाणे एक कौटुंबिक सोहळ्याचं दर्शन आज मला या निमित्तानं पाहायला मिळतं. याचं मला एक वेगळं समाधान आहे. खरं म्हणजे विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्यापासून एकच काम मी गेले 15 दिवस ऐकतोय, फक्त माझ्या नावाचा शिमगा करायचा, शिव्याच्या लाखोल्या व्हायच्या, अरोजच्या भाषेमध्ये भाषण करायची. माझ्या इतक्या वर्षाच्या राजकारणाच्या प्रवासामध्ये इतकी प्रचाराची पातळी इतकी खालवलेली आहे हे मी कधी पाहिलं नाही मित्र. आणि खऱ्या अर्थाने या अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा आपण निषेध केला पाहिजे अशी माझी आपल्या निमित्ताने विनंती आहे. मोकळेपणाने निवडणुकीला आपण सामोरं गेलं पाहिजे. आम्ही काय केलंय, काय करणार आहोत हे लोकांना सांगण्याची भूमिका असली पाहिजे. तुम्ही मला आमदार केलं, मंत्री केलं, तुमच्या आमदाराने काय कामं केली, मंत्री म्हणून तुम्ही काय काम केलं, हा विचारण्याचा अधिकार तुम्हाला सगळ्यांना आहे. तर तो तुमचा अधिकार आहे. माझा हात पकडून काही चुकत असेल तर जाब विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे मित्र. आणि माझी केव्हाही त्या आमच्या या सगळ्या मतदारसंघातील मतदारांना, राज्यातील सगळ्या जनतेला आम्ही काय काम शासनामध्ये करतोय, आम्ही काय करणार आहोत, हे मी त्या निमित्तानं नेहमीच सांगायला तयार असतो. खरं म्हणजे आज विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्यापासून फक्त भाषणं चाललेली आहे. काय ह्या भागात दहशत आहे. इथे एखादे तरी उठून मला सांगा की माझी कोणावर दहशत आहे का? मला खरंच तुम्ही हात वर करून सांगा. आपली विकासाची दहशत आहे. कारण तुम्हाला सांगण्याकरता काही नाही ना लोकांना, ना लोकांसाठी तुम्हाला काय सांगण्याची तुमच्याकडे काही कामं आहेत. दहशत दहशत दहशत. त्या धांदळफाची घटना घडली, ती दुर्दैव होते. त्या ठिकाणी आपल्या एका कार्यकर्त्यांनी थोडं वाईट त्या ठिकाणी शब्द वापरले, त्याचा आपण निषेध केला. त्यांना अटक झाली, कारवाई झाली, पण त्याचा फायदा घेऊन काही मंडळी दहशत सुरू झालेली आहे, दहशतवाद सुरू झालेला आहे. मला खरं या निवडणुकीत अपेक्षित होतं बाळासाहेब तुमच्याकडून की महाविकास आघाडी सरकारमध्ये तुम्ही 2.5 वर्ष मंत्री होता. मी या महायुती सरकारमध्ये 2.5 वर्ष मंत्री आहे. तुम्ही 2.5 वर्षामध्ये एखादं तरी चांगलं काम केलं का हे तुम्ही एकदा लोकांना सांगून टाका. इथं मी जाहीरपणे आता सभेत बोलतोय की या महाविकास आघाडी सरकारच्या लोकांनी, मंत्र्यांनी एखादं तरी विकासाचं काम केलं का? अद्याप प्रामाणिकपणे सांगा तुम्ही. मग ज्यावेळी लोक आम्हाला जाब विचारतात की 2.5 वर्षाच्या काळामध्ये 2 वर्ष कोविड होता, मग कोविडच्या काळामध्ये काय करायला पाहिजे होतं? आपण जनतेला आधार द्यायला पाहिजे होता. त्यावेळी विश्वनेता आदरणीय मोदी साहेबांनी निर्णय केला आणि आपल्या देशातील 80% जनतेला मोफत धान्य देण्याची भूमिका घेतली. जरी लोकसभेत थोडी पिछाड झाली, आपली योजना बंद झाली, आम्ही आनंदाचा शिधा योजना सुरू केली सणावारा करता, योजना बंद झाली. आम्ही लोकांसमोर लोकांना आधार देण्याचं काम केलंय. तुम्ही सांगा ना काय केलंय?
खरं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचा लेखाजोखा मांडला पाहिजे. परवा काँग्रेस पक्षाच्या लोकांनी इकडे जर घोषणा केली आम्ही सत्तेवर जर आलो तर ते कधी येणारच नाही. आम्ही आलो तर आमच्या लाडक्या बहिणीला 3,000 रुपये देऊ. तुमचा विश्वास त्यांच्यावर? आमच्या बहिणीचा विश्वास आहे त्यांच्यावर? अरे आम्ही तुम्हाला 1,500 रुपये द्यायला निघालो, हे कोर्टात गेले. पण तो मुद्दा महत्वाचा नाहीये. आम्ही 1,500 रुपये द्यायला गेलो म्हणून तुम्ही आता 3,000ची भाषा करतात. मग 2.5 वर्ष झोपले ते तुम्ही? 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं का नाही? ज्यावेळी आमच्याकडे लाडक्या बहिणीला गरज होती तेव्हा तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी जाऊन बसले. आपल्या परिसरातला प्रत्येक माणूस या कोविडमध्ये आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटलला आला, पीयूपी कॉलेजवर आला, साईबाबा हॉस्पिटलला गेला. संगमनेरला कोण गेलं सांगा बरं? आपले सगळे गेले, घरातला माणूस गेला, पत्नी गेली, मुलगा गेला, वडील गेला. दुःख होतं. पण काय लोकांना तुम्ही संगमनेर तालुक्यातल्या लोकांना काही सुविधा तयार केली? खाजगी लोकांच्या घशामध्ये तुम्ही लोक नेऊन घातले. 5-5 लाख 7-7 लाख रुपये बिलं झाले. हे खरं आहे की नाही? दुर्दैवाने जे गेले संगमनेरला गेले ते परत आले नाही. प्रवरेला जे गेले ते 100% घरी आले. ही तुमची विकासाची मांडणी आहे. इथं प्रवर हॉस्पिटल लोकांसाठी उपलब्ध होतं तर तुम्ही विकासाच्या गप्पा मारतात. मग काय नाही एखाद्या घोटीच्या हॉस्पिटलचं एखादं सेंटर तुम्ही संगमनेरला सुरू केलं सुरू? कारण आणि म्हणून सरकार म्हणून तुम्हाला जी काय भूमिका मांडायची आहे हे तर किरकोळ हे स्थानिक राजकारण झालंय. एखादी योजना तुम्ही ज्यावेळी निवडणुका लढता तुम्ही लोकांना शिव्या देऊन तुम्ही विकास करणार आहे का? माझ्या इतक्या वर्षाच्या राजकारणाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये जे आदरणीय खासदार साहेबांच्यापासून आपण पाहतो, मी तुमच्या आशीर्वादाने निवडून गेलो. आम्ही राजकारणाची कधी पातळी सोडली नाही. एखादं उदाहरण तुम्ही सांगा. आम्ही शिव्या दिल्या, आरवच्या भाषेत बोललो, एखादं उदाहरण आहे? तुमची पिलावळ जी तुम्ही पोचली ना ती फक्त भुकायला तुम्ही नेमलेली आहेत, दुसऱ्याचा उद्धार करण्याला नेमलेली आहेत. कारण त्यांना त्याचा आनंद आहे, आसुरी आनंद आहे की विखे पाटलांना शिव्या दिलेल्या आहेत, विखे पाटलांवर उद्धार केलेला आहे. तुमच्याकडे या गावात सुद्धा असे काही लोक आहेत आश्वीमध्ये. माझी खरं त्यांना सगळ्यांना विनंती आहे की आता हे भुकायचं बंद करा. तुमच्या तोंडाला लगाम लावा. आम्ही संयमी आहोत. उद्या तो जर संयम सुटला तर मग मात्र मला तुम्ही दोष देऊ नका. येडबाई तुम्हाला विनंती आहे. आपण कधी असं वागलो नाही. आम्ही जे केलं ते लोकांना सांगितलं, जे करणार आहोत ते लोकांना सांगितलं, भविष्यात आम्ही काय करणार आहोत ते लोकांना सांगितलं, आणि जे सांगितलं ते आपण करून दाखवलं हे तुम्हाला या निमित्तानं मी सांगितलं पाहिजे. सरकार म्हणून काम करून दाखवलं. आज आमच्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दिलेत महिन्याला, 5 महिन्याचे हप्ते दिलेत. 1 डिसेंबर पासून 2,100 रुपये आम्ही तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत. आणि आमच्या लाडक्या बहिणीला विनंती आहे, हे सगळे पैसे तुमचे आहेत, इकडचे नाही आहेत. आणि जर तुम्हाला कोणी तुमचे पैसे घालून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर मला फोन करा तुम्ही. आम्ही 2,100 रुपये थांबणार नाही. तुम्ही आगे आगे देखो होता है क्या. कारण आमच्या बहिणीला आम्हाला सुखी पाहायचं आहे, आमच्या बहिणीला आम्हाला समाधानी पाहायचं आहे. कारण त्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत. म्हणून तुम्हाला या ठिकाणी शेवटी त्यांनी केव्हा कारभारणी व्हायचं आहे. स्वतःचा निर्णय घेण्याचे अधिकार आपण त्यांना दिलेले आहेत. अनेक योजना आपण शेतकऱ्यांच्या करता आणल्यात. मी आता यादी वाचत होतो. आपल्या सरकारच्या काळामध्ये आपण ज्या योजना लोकांना दिल्यात, आपल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये किती पैसे मिळाले मी नंतर सांग.
आश्वीच्या आपले जे 26 गाव आहेत, आपल्या 26 गावामध्ये 1 रुपयाच्या पीक विमा योजनेचा मी निर्णय जाहीर केलाय. तुमचा विश्वास होता? 1 रुपयात पीक विमा मिळेल असं मला वाटत होतं? खरं सांगा मला प्रमाणापासून. आज आपल्या 26 गावामध्ये 11,702 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 38,23,79,000 रुपये जमा झाले. आले की नाही पैसे? आले की नाही? चिंता करू नका, मी काढून घेणार नाही. सांगा तुम्ही आले म्हणून. पैसे आले का? आपण 1 रुपया तो सुद्धा शासनानेच भरलाय. नंतर दूध अनुदान 5,582 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,82,29,000 रुपये जमा झाले. सोयाबीनचं अनुदान 6,319 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,40,13,000 रुपये जमा झाले. आमचे लाडक्या बहिणी 18,400 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 13,80,00,000 रुपये जमा झाले. कोटीचे कमी काही नाही आपल्या आकडे. आता हे जे आम्ही आकडेवारी आपल्याला सांगतोय, एखादी तरी योजना मागच्या 2.5 वर्षांनी राबवली का? प्रामाणिकपणे सांगा. ते लाडक्या बहिणीला विसरले होते, लाडक्या भावांना विसरले होते. हे फक्त आपल्या कुटुंबावरती फिरत होते. त्या उद्धव ठाकरेंनी घोषणा दिली होती, माझं कुटुंब तुमची जबाबदारी. हे घरी झोपायला मोकळे. अशी यांची अवस्था होती. यांच्याकडून जनतेने काय अपेक्षा केलेल्या आहेत? मग एकच त्यामुळे लोकांना उत्तर तुम्हाला सांगायचं की दहशत आहे, दहशत आहे. परवा एक महाभागाने भाषण केलंय, दुधाचा धंद्यानं कळत नाही. मग तुम्हाला कळत होता, तुमच्या संगमनेर संघात दुधाचा धंदा एवढा कळतो, मग का आम्हाला 5 रुपये त्याची वेळेला सांगा बरं. तुम्ही म्हणायला पाहिजे आम्हाला शासनाचं अनुदान नको, आम्ही शेतकऱ्याला 35 रुपये भाव द्यायला तयार आहोत, आम्हाला शासनाची भीक नको. तिथं तर तुम्ही 10 कोटी रुपये घेऊन बसले. संगमनेर दूध संघाला शासनानं अनुदानापोटी किती पैसे दिले? 10 कोटी रुपये दिले. तर तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यात आले. आम्ही असं भेदभाव नाही केला. यांचा संघ आहे. अरे त्यांचा नाही, तो आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्याचा संघ आहे, तुमच्या मालकीचा नाही. ज्यावेळी आपण संगमनेर कारखाना काढला, त्याचे पहिले चेअरमन कोण होतं? पद्मश्री विखे पाटील होते, दत्ता देशमुख होते, खताळ पाटील होते, दुर्वे नाना होते, भाऊसाहेब धुमाळ होते. वंदनीय भाऊसाहेब तर पहिल्या बोर्डात सुद्धा नव्हते. हे किती लोकांना इतिहास माहिती आहे? माहितच नाही तुला नव्या पिढीला. त्यावेळी ह्याच आश्वी, मी काही भाषण करतो इथे, आश्वी त्यावेळी संगमनेर कारखान्याकडे ऊस नव्हता दाखवायला, जेव्हा कारखान्याला परवानगी द्यायची होती. गोडकर साहेब बरोबर आहे का? त्यावेळी एक गट, आपला कारखान्याचा एक गट जो आश्वीचा आहे, त्याचा ऊस दाखवायला आपण संगमनेर कारखान्याला आहे म्हणून तेव्हा त्या कारखान्याला परवानगी मिळाली. शहायोग होता त्यावेळी. ठीक आहे, तुम्ही नाव कोणाचं कारखान्याला दिलं आम्हाला माहित नाही. ठीक आहे, वंदने भाऊसाहेबांनी दिलं, आमची काही तक्रार नाही. पण निदान जे कारखान्यात त्यावेळी शेवटी पद्मश्रीने भाऊसाहेबांना बोलून घेतलं, भाऊसाहेब हा कारखाना तू चालवायला घे, चालव. हे पद्मश्रीने करून दाखवलं. मित्र, एवढं मोठं मन पद्मश्रीचं होतं. तुम्ही आम्हाला दहशत शिकवता, तुम्ही आमच्यावर दहशतीचे आरोप करता. अरे ज्या बाबांनी तुमच्या हातामध्ये एवढी मोठी काम घेणं दिली, की मन त्या पद्मश्रीचं स्मरण तरी कधीतरी करत जा ना. कधी कारखान्यात म्हटलं, अरे पद्मश्रींचं, दत्ता देशमुखांचं, खताळ पाटलांचं, दुर्वे नानांचं कधी तैलचित्र लावा नाही, कधी फोटो की ज्यांनी खरंच काम केलं. ते सह्याद्री शिक्षण संस्था कोणी काढली? ती खताळ पाटलांनी काढली. शेतकरी संघ खताळ पाटलांनी काढला. मार्केट कमिटी खताळ पाटलांनी काढली. तुम्ही काय केलं? तुम्ही आयत्या बिळावर. अरे किमान ज्या लोकांनी त्या संस्था निर्माण केल्या त्यांचं तरी वर्षातून एकदा स्मरण करत जा ना, त्यांच्या पुण्यतिथीला, त्यांच्या जयंतीला. पण तुम्ही एकच सांगितलं जनतेला आतापर्यंत. काय सांगितलं? माझं कुटुंब तुमची जबाबदारी.
हे पुन्हा मोकळे. आज नव्या पिढीला माहित नाही आहे. आमच्या महिला भगिनीला तरी माहित होतं का ही पद्मश्री संस्थापक माहित होतं? माहित नव्हतं. म्हणजे ज्या कारखाने संस्थापक पद्मश्री आहेत, मला आठवतं मी शाळेत असताना भाऊसाहेब जायचे नगरला जिल्हा बँकेची मिटिंगला आणि बाबा त्यांना घेऊन जायचे. परत बाबा आणून सोडायचे त्यांना. हे मी पाहिलेलं आहे. तर बँकेत चेअरमन त्यांना केलं बाबांनी. भाऊसाहेब तुम्ही बँक सांभाळा. म्हणजे अरे बाबा तर आरोग्य बोलायचे. काय तुम्ही ओळख ठेवली? आम्हाला तुम्ही दहशतवादी म्हणता. अरे हा जो राजकीय दहशतवाद संस्थापकाला विसरण्याचं काम ज्यांनी तुम्हाला अन्न पाण्याला लावलं त्यांना तुम्ही विसरून गेलात. हा तुमचा दहशतवाद आहे. हा राजकीय दहशतवाद तुम्हाला मित्र निपटून काढायचा आहे. समूळ उच्चाटन या निवडणुकीत या सगळ्यांना हद्दपार करण्याचं काम तुम्हाला मतदार बंधुभगिनीनं करायचं. करणार तुम्ही? मला हात पकडून सांग तुम्ही करायला तयार म्हणून. हे मला विपरीत आहे. आणि म्हणून तुम्ही आम्हाला सांगता दुधाचा धंदा कसा आहे? अरे तुमच्या जावई त्या महानंदाचे चेअरमन होते. मी कधी बोलणार नव्हतो. हे कारखाना जर डबगायला महासंघ महानंद डबगायला गेला, मी स्वतः जावईना बोलून घेतलं. मी जर त्यावेळी ठरवलं असतं मित्र दुग्ध मंत्री म्हणून त्यांच्यावर फौजदारी सुद्धा करू शकलो असतो. पण ते आमच्या नियतीत नाही. ते आम्हाला पद्मश्री खासदार साहेब नाही शिकवलं नाही. तुम्हाला मी त्यांना बोलवून सांगितलं, देशमुख साहेब जरा आता तुम्ही राजीनामे देऊन टाका. तर सगळ्या संचालकाचे राजीनामे घेतले. आणि आता आपण तो प्लांट इतका आधुनिक होता तो आता मदर डेअरीला चालवायला दिला आपण. तुम्ही आम्हाला दूध धंदे शिकवता. 50 कोटी रुपये त्या संगमनेर दूध संघाकडे होते 2 वर्षापूर्वी. आता ते ठेवी तर बुडाल्याच, गेल्या कुठं माहित नाही. आज त्याच्यावर 100 कोटीचं कर्ज झालंय. तुम्ही आम्हाला दूध धंदा शिकवणार आहे? त्याच्या किती संस्था चांगल्या वर? राजहंस पोल्ट्री आहे. तुम्ही राजहंस पोल्ट्री काढली होती, कोंबड्या फस्त झाल्या. तुम्ही त्या शेळी मेंढी संस्था काढली होती, बोकडे फस्त झाले सगळे. पेपर मिल काढली होती तुम्ही, कागदाचा पत्ता नाही. तुम्ही एकच काम केलं, त्या साखर कारखान्याच्या भिंतीला भोग पाडून पोते बाहेर काढले. हे पुण्याचं काम तुम्ही करता, आम्ही दहशतवाद करतो. हे काय आहे? पुण्याचं काम आहे. आम्ही काय करतो? दहशतवाद आहे. हे महत्वाचं. आमचा तालुका सुसंस्कृत आहे. कितीतरी उदाहरणं आता गावागावी मला लोक भेटतात. तर लोक सांगतात मला, साहेब एवढी मोठी दहशत आहे, इथं लोकांना बोलण्याची सोय नाही आहे. लोकांना त्या ठिकाणी बोललं तर कामावून ताबडतोब काढलं जात. ते म्हणतात आम्ही रोजगार निर्माण केला. परत शिर्डीच्या भाषणात म्हटले आमच्याकडे 30,000 रोजगार, एमआयडी 30,000 लोक काम करतात. तुम्हाला पटतं काय? किती खोटं बोला बाबाच्या दारात. अरे साईबाबाच्या दारात खोटं बोलायला भीत नाही तर तुमच्याशी किती प्रामाणिक राहणार सांगा ना मला तुम्ही जरा. यांच्याकडे फक्त 2च वगैरे आहेत. एक संघामध्ये कॅन धुवायला जा, नाही तर घोटीला फरशी पुसायला जा. हे 2च काम आहेत. हे बरोबर आहे की नाही? दुसरं कोणता रोजगार तुम्ही निर्माण केला? काय तालुक्यातल्या मुलांना तुम्ही दिलं? अरे या मतदारसंघाची गाव जोडली गेली. 2009 साली आपली गाव जोडली गेली. काय परिस्थिती तुमच्या गावांची? रस्ते होते. लोक म्हणे साहेब बाळांतीन महिला झोळीतून आणावं लागतं आम्हाला, अशी अवस्था. हे खरे खोटे? हा इथला पूल आपण बांधला आश्वीचा. काय नाही तुम्हाला बांधता आले 25 वर्षामध्ये आमदार म्हणून? आता उमरीचा पूल बांधतो आपण, तो पूर्ण झाला. तुमचाच भाऊ बांधत होता. त्यांची गाडी त्याच पुलावर राहते म्हटलं. ते आपण बांधलेल्या पुलावरच येऊ शकतात.
ते स्वतः काही करू शकत नाही. तुम्हाला मी तर सांगतो मी, हे फक्त आयत्या बिळावरचे, हे खरं त्यांना हे त्यांचं काम आहे. आपण महाराष्ट्रामध्ये आपलं एकमेव मतदारसंघामध्ये आहे की 30 किलोमीटरमध्ये 5 पूल आहेत. उमरी झाला, आश्वी आहे, दाड आहे, पाथरे आहे, कोलार आहे. आज 6 केटीवर बांधले आपण. काय नाही, आमच्या आमदाराला त्यावेळी वाटलं 25 वर्षात एखादा आश्वीचा केटीवर बांधा म्हणून. तुमच्याच मतदारसंघात होता की नाही. आज आपण 2 वर्ष पाण्याचं इतकं सुंदर नियोजन केलं की तुमच्या नदीमध्ये 12 महिने पाणी राहिलं. का नाही राहिलं? आपोआप आलं पाणी आहे. इथं अशी भोकडी दाखवली का रे विखे पाटलाला मत देऊ नका, तुमच्या मोटरी काढून घेतील, तुमचे ट्रान्सफॉर्मर काढून घेतील, तुमच्या पाईपलाईन बंद करतील. एक उदाहरण दाखवा की तुमच्या पाईपलाईन आम्ही कधी बंद केल्यात का, ट्रान्सफॉर्मर बंद केलेत का? असं घडलं? उलट तुमचे ट्रान्सफॉर्मर किती पटीनं वाढले. तुमच्या 4 इंची होतं तर 8 इंची झाल्या पाईपलाईन. आम्ही कधी, आमचं हे कामच नाहीये. सूडबुद्धीचं राजकारण करण्यात आम्हाला शिकवलंच नाहीये. फक्त ह्या भोकड्या दाखवल्या तुम्ही, फक्त लोकांना भोकड्या दाखवायचं. अरे विखे पडलाच करू नका, विखे पडला तसं करू नका. या 26 गावाला ज्यावेळी मी दत्तक घेतलं त्यावेळी मित्रो, वडकर साहेब 30 वर्षामध्ये हा गृहस्थ आमदार म्हणून साधी एसटी सुरू करू शकला नाही. एसटी मला एसटी सुरू करावी लागली. होती एसटी आपल्याकडे? तुमच्याकडे एसटी होती का? का बरं 30 वर्ष काय केलं मला कळत नाही. त्यांचे भाषण कसं आहे, कारखाना, दूध संघ, लय प्रगती, संपलं भाषण. पुढं काय? एवढंच आहे. आणि हसायचं. तुम्ही दिलं काय लोकांना? काल त्या ठिकाणी मुंबईला काहीतरी संगमनेरचे नेते येऊन गेले. ते म्हणले आमचं वाळू धोरण फसलं. आमचं नाही वाळू धोरण फसलं, तुमचे वाळू माफिया फसलेत, तुमचे खडी क्रशर माफिया फसलेत. तुम्हाला तुमचे माफियाचं राज्य आम्ही संगमनेरमधले संपवलं, त्याचं तुम्हाला दुःख आहे मित्र, यांना दुःख आहे त्याचं. कारण त्या वाळूच्या पैशावर, त्या क्रशरच्या पैशावर तुम्ही तालुक्यामध्ये एक दहशतवाद निर्माण केला होता. लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण होतं. 2 वर्षात मित्र हे सगळे माफिया पूर्णपणे संपवले आपण. आणि आता निवडणूक होऊ द्या, यांना आपण हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही आमचा चांगलपणा पाहिला. ते म्हणतात ना, ये तो अभी ट्रेलर, ये तो अभी झाकी आहे, पिक्चर अभी, त्यांना अंदाज नाही त्याचा. आणि म्हणजे सगळं काम करताना आम्ही कधी पक्षपातीपणा केला नाही, कधी आम्ही तुम्हाला त्रास दिला नाही. तुम्ही तुमच्या मतदारसंघात 30 वर्ष काही करू शकला नाही. अरे तुमच्या जोरव्याच्या घराकडे जाणारा रस्ता सुद्धा मला करावं लागलं. आम्ही रस्ता केला तो जोरव्याचा, का नाही केला? आमच्या सगळ्या सडका अशा धडक आहेत सरळ, कोणी या. दुर्दैवानं फक्त विकासाच्या गप्पा मारायच्या. निळवंड्याच्या बाबतीमध्ये आमचे जाणते राजे एकदा आले फिरत इकडे, शरद पवार. ते काल आज प्रियंका गांधी सभा झाली. तुम्ही फोटो पहा, एवढे आप लोक आहेत ना, एका ह्या फक्त ह्या भागातले लोक आहेत, याचे निम्मे सुद्धा लोक नव्हते. ते प्रियंका गांधीने 10 मिनिटात भाषण संपवलं. त्यांना काय सांगायचं सांगितलं आणि ते निघून गेले. काय सांगितलं असेल त्यांना? अरे शर्म करो, आपने मुझे यहां बुलाया और ये 2000 लोग एक सामने भाषण दे रहे हैं. ते पहिला किती वाईट नाराज. खरं म्हणजे मला फार सहानुभूती प्रियंका बद्दल, पण तिचा केवढा अपमान केलाय लोकांनी. आणि तिच्या तोंडी घातलं काय नगर मनमाड रोडचं काय, तर प्रियंका गांधीचा नगर मनमाड रोडचा काय संबंध आहे का? ही बौद्धिक भय किती यांची बौद्धिक दिवाळखोरी आहे.
किती लोकांना फसवण्याचा प्रयत्न आहे. अरे ना, प्रियंका गांधी आल्या, देशाच्या नेत्या, तुमच्या पक्षाचे नेते आहेत, पण तुम्हाला पक्षाची निष्ठा राहिला कुठे? पदवीधर मतदारसंघ निवडणूक लागली, ती महायुतीची उमेदवार होती, महाविकासची शुभांगी पाटील, बरोबर आहे का? तिला दिला वाऱ्यावर सोडून. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली, तुमचा उमेदवार आघाडीचा गोळवे होता, त्याला दिला वाऱ्यावर सोडून. मग तुम्ही रात्री काँग्रेसमध्ये, सकाळी काँग्रेसमध्ये, दुपारी सिलोरोगमध्ये आणि रात्री भाजपमध्ये, अशी तुमची अवस्था आहे. तुम्ही रात्री भाजपमध्ये कोणाला भेटतात मला विचारा ना तुम्ही. हे तुमच्या निष्ठा आहेत. मग तुम्ही शरद पवारांना आता शेवटी आता काही जमत नाही, लोक ऐकत नाही, लोक विश्वास ठेवत नाही, मग पवारांना बोलवलं. निळवंड्याचे खरं हकदार हे आहेत. काय संबंध निळवंड्याचा? ज्या शरद पवारांनी निळवंड्याचा 1976 पासून 4 वेळा भूमिपूजन केलं, 4 वेळा. मग तुम्ही 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलात, काय नाही निळवंड्याला पैसे दिले? हात धरले होते? 4 वेळा भूमिपूजन करण्याचं काम तुम्ही केलं आणि तुम्ही आदरणीय खासदार साहेबांना दोष देत बसला. कारण तुम्हाला पाण्याच्या राजकारणाच्या आडून शेतकरी उद्ध्वस्त झाला तरी चालेल, पण बाळासाहेब विखेची बदनामी झाली पाहिजे, हा तुमचा डाव होता. पण मला आनंद आहे की सगळी बदनामी सहन करू नये, निळवंड्याचं पाणी सोडण्याचं पुण्य मला लाभलं. मित्र, मला आनंद आहे. आदरणीय प्रधानमंत्र्यांनी पण त्या ठिकाणी आणलं. मोदी साहेबांनी विनंती केली, ते मला म्हणत होते त्या घराच्या भिंतीवर, अरे 30-30, 40-40 साल लगते धरण का पानी मिलने में. मतलब साहब ये सब इनका पाप है. ये अभी जलनायक होके बैठे, खलनायक तो ये है, सब इधर बैठे थे बाजू में. अजून पाणी आलं नसतं. मी त्यावेळी देवेंद्रजींना मी दररोज धन्यवाद देईल फडणवीस साहेबांना, त्यांना पुढाकार घ्यायला लावला. पिचड साहेबांना विनंती केली, यांची कालव्याचे कामं चालू होते. पण जोपर्यंत 20 किलोमीटर कालवा धरणातून निघत नाही, पुढे 20 किलोमीटर आल्यानंतर डावाने उजवा कालवा आहे. यांना 40 वर्ष लागली 20 किलोमीटर कालवा काढायला. पिचड साहेब तुमच्याच मंत्रिमंडळात होते ना, किती वर्ष होते? 20 वर्ष मंत्री होते तुमच्या मंत्रिमंडळामध्ये. हे महाभाग किती वर्ष होते? 40 वर्ष. तालुक्याचं परिवर्तन केलं म्हणजे काय परिवर्तन केलं? अरे निळवंड्याचं पाणी सुद्धा 40 वर्ष तुम्हाला धरणातून कालव्यातून पाणी आणायला लागले. हे काम मी 2 वर्षात करून दाखवतो. आज सगळ्या दुष्काळी भागातल्या डाव्या उजव्या कालव्याला पाणी सुरू आहे. चाऱ्यांची कामं अपुरी आहेत. मोदी साहेबांना मी विनंती केली, आज भारत सरकारनं आपल्या सगळ्या चाऱ्यांच्या कामाकरता पहिल्या टप्प्यासाठी 800 कोटी रुपये मंजूर केले. तुम्ही जलनाय का? आणि ह्या निळवंड्या करता, निळवंड्याच्या पुनर्वसना करता मी गप्पा मारता. हा पुरावा तुम्हाला दाखवतो मी. निळवंड्याची जमीन तुम्ही घेतली, ही निळवंड्याच्या जमिनीमध्ये कागद कुठे गेला माझा? यांचं इतकं भांडवल आहे, काय सांगू तुम्हाला मी सांगायला. नाही उतारा आहे, पण पुढे दुसरा कागद. हा आता उतारा कोणाचा आहे? दत्तात्रय बाळचंद आरोटे यांना ती जमीन पुनर्वसना करता दिली जोरव्याची. ते म्हणता आम्ही शेतकऱ्याच्या जमिनी दिल्या, वाटल्या. तुम्ही शेतकऱ्याच्या जमिनी नाही वाटल्या. तुम्ही आमच्या या पुनर्वसनामध्ये ही जी आरोट्याने दिलेली जमीन आहे जोरव्यामधली, अकोल्याचे आरोटे होते, त्यांना भूसंपादन दिले जमीन आरोटे त्यांना दिली होती. यांनी काय करावं? यांनी त्या जोरव्याच्या जमिनी जी आरोट्याच्या नावावर होत्या ना, त्या निळवंड्याच्या पुनर्वसनाच्या जमिनी
सवी सपनकुमार पारी यांच्या नावावर करून घेतले. तू कोण माहिती आहे का? हे त्यांचे जावई आहेत. हे काय त्यांच्या जावयाच्या नावावर केले. हे उतारे आहेत सगळे, बाहेर उतारे आहेत. मी आता बोगस बोलत नाही. मी सुद्धा महसूल मंत्री आहे ना आता. तुमच्या प्रत्येकाचा 7-12 माझ्याकडे. तुम्हाला सांगतो मी कुठे जमिनी घेतल्या, कुठे काय केलंय, कुठे भानगडी. अरे तुम्ही या चिकणीच्या फॉरेस्टच्या जमिनी दाबून तुमच्या लोकांच्या नावावर केल्या. करेच्या जमिनी तुमच्या लोकांच्या फॉरेस्टच्या जमिनी तुमच्या बगलबाजच्या नावावर केल्यात. आता तुमच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले. यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले. यांना जमीन दिसली का दाबली. जे दुसऱ्याचं ते माझं आणि जे माझं आहे ते माझंच आहे. त्यांना अंदाज नव्हता मी महसूल मंत्री होईल. अरे तुम्ही पुनर्वसनाच्या दिलेल्या निळवंडाच्या शेतकऱ्याच्या जमिनी तुम्ही दाबलेत. हे तर मी आता निवडणूक होऊ द्या एकदा. मला काही व्यक्तिगत कोणाविरुद्ध निंदा व्यक्तिगत मला कोणाविरुद्ध राग नाही. तुम्हाला सांगतो राग या गोष्टीचा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने लोकांची बनवाबनवी करून, लोकांची फसवणूक करून जनतेला तुम्ही वेडं समजता. फार विकास केला म्हणे आम्ही. काय विकास केला? मी म्हटलं ना, दूध संघ असा वाढवला आणि कारखाना असा वाढवला, संपला विकास. तुमची अमृतवाहिनी बँक चेअरमन कुठे तिथं? चेअरमन कुठे त्याचा? अमृतवाहिनी बँक कुठे? चेअरमन कुठे सध्या? जेलमध्ये. फार विकास. हा विकास आहे. चेअरमन जेलमध्ये गेलाय. अरे तुमची अमृतवाहिनी बँक, बाळासाहेब मला बोलायला लावू नका. तुमच्या बँकेचा कारभार असा झालेला आहे, उद्या रिझर्व्ह बँकेचा प्रश्न येऊ शकतो तुमच्या बँकेवर. आम्ही जर ठरवलं तर तुमच्या अमृतवाहिनी बँकेवर. आम्हाला नाही राजकारण, आम्हाला नाही हे बॅक करायचं आहे. आम्हाला व्यक्तिगत राजकारण नाही करायचं. तुम्ही आम्हाला धडे शिकवू नका विकासाच्या इथे येऊन. विकासाचे धडे शिकवायचे तुम्ही धंदा बंद करा आता. परवा आम्ही एवढे पैसे तुम्हाला दिलेत, ते कुठेतरी भाषणात त्यांनी उल्लेख केला. आमची आता संगमेरची बाजारपेठ आता फुलून गेली. तुमचा काय संबंध? हे तुम्हाला जे पैसे मी दिले, आता आमच्या सरकारने जे पैसे दिलेत, विम्याचे दिले, सोयाबीनचे दिले, लाडक्या बहिणीचे दिलेत, म्हणून फुलले का नाही? हे तर मान्य केलं तुम्हाला. हे माझ्या आमची बाजारपेठ फुलली आमच्यामुळे. एखादी तरी गोष्ट मी सांगणार नाही तुम्हाला. असते तुम्ही मला 1 लाखाने निवडून द्या, मग सांगतो. 1.5 लाखाने असं आहे. दुर्दैवानं अशा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. अरे बाबा, आता या मतदारसंघाच्या मुलांसाठी 500 एकर आपण MIDCची 500, MIDCला महामंडळाची 500 एकर जमीन दिली शिर्डीला. तिथं आपला 4,000 मुलांचा रोजगार निर्माण होतो. आपण गेल्या महिन्यात 700 कोटी रुपयाची विमानतळाची बिल्डिंग उभी करतो शिर्डीच्या. तिथं 4,000 मुलांचा रोजगार निर्माण होतो. मी तुम्हाला अतिशयोक्ती सांगत नाही. पुढच्या 1.5 वर्षामध्ये आपल्या 8,000 मुलांना रोजगाराची संधी या सगळ्या प्रकल्पात निर्माण होणार. आम्ही कॅन धुवायला पाठवणार नाही लोक, आम्ही फरशी पुसायला पाठवणार नाही. हे उद्योग जे राहणार आहेत याच्यातून ताट मानेनं, स्वाभिमानानं तुम्हाला त्या ठिकाणी रोजगार देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. मला काही सुचलं का आतापर्यंत करायला? तुमचं काम मग एकच आहे. काय करायचं? आला तर हसायचं. एक गोष्ट मला आठवली. मी मला कुठेतरी बोललो होतो मी. एक असा आरोपी होता आणि तो आरोपीने इतका मोठा गुन्हा केला होता की त्याला तर तो सुटू शकत नाही असं लोक ते म्हणायचे. मग त्याला एक चांगला वकील मिळाला आणि मग ते वकिलांनी सांगितलं, तू फक्त त्या आरोपीला सांगितलं तू एकच काम करायचं. काय? तुला जजने विचारलं की तू फक्त हसायचं. तर शेवटी जज कंटाळून गेला. याच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणे. आता काही सोडून द्या पडले.
माझं झालं. आता वकील त्याला म्हटला, बाबा एवढ्या कष्टात तुला सोडवलं, माझी फी कुठे? फक्त हसायचं. अरे नाही, वकिलाचे पैसे बुडवले, तुझे काही तर आणि मित्र म्हणून माझी आपल्याला विनंती करायची आहे, आता निर्णायक लढाई करायची आहे. इथे करायची आहे, संगमनेरला करायची आहे. तिकडे आपला इकडे अनुक्रम नंबर किती आहे, तिकडे किती आहे? 1 नंबरला आपण निवडून गेलो पाहिजे महाराष्ट्रामध्ये, लक्षात घ्या. आणि तिकडे 1 नंबरला आम्हाला निवडून दिलं पाहिजे. हे काम आपण करणार. हात करून आपण करत नका मला. हे तुमचे जे आयुष्यभराचे उपकार आहेत, आयुष्यभराचे ऋण आहेत. पद्मश्रीवर आपण केले, आदरणीय खासदार साहेबांना आपण एवढं प्रेम दिलं. या प्रेमातून उतरे होण्याचं या जन्मी मला शक्य नाही, पण किमान तुमच्यासाठी अविरतपणे काम करीत राहणं हे माझ्या आयुष्याचं शेवटचं ध्येय आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती करायची, जाऊ दे, काही लोक बोलू द्या, शिवाय देऊ द्या. हे शिवाय दिल्यामुळे आपलाच हे वाढतं, आपला स्टॅमिना वाढतो. म्हणून या लोकांना धडा शिकवा. इतक्या भरभरून मतं तुम्ही द्या, आपल्या मतदारसंघात द्या, इतिहास घडवा, संगमनेरला इतिहास घडवा. पुन्हा यांचं धाडस उभं राहायचं नाही झालं पाहिजे. यांनी फक्त लोकांची हसून जिरवली. या निवडणुकीत असा धडा शिकवा की त्यांचं हसणं सुद्धा बंद होईल, अशा प्रकारचं कमी काम करा. म्हणून येत्या 20 तारखेला आपला अनुक्रम क्रमांक नंबर किती आहे, किती नंबर आहे? आपलं चिन्ह कोणतं आहे? कमळापुढे बटन दाबा. तुमचे आशीर्वाद द्या अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.